इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. बेटा राकेश, जर तुझी इच्छा असेल तर पुन्हा एकदा तू ATS जॉईन करू शकतोस. बस एक काळजी घ्यायची की तुझा कधी कुणाला संशय यायला नकोय. अरे स्नेहाजी, तुम्हाला कदाचित माहित नाही, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी राकेशशी थोडं बोलू इच्छिते. हो का नाही, तो आत बसला, मी लगेच पाठवते त्याला. तू बस ना. हो. अरे आता ही कशाला आली? आता हिने असा कुठला विषय काढता कामा नये ज्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. आणि त्या गडबडीत असं व्हायला नको की माझ्या कुठल्या बोलण्यातनं ही वस्तुस्थिती उघड व्हावी की मी राकेश नसून बिपिन आहे. काही झालं तरी ही कलेक्टर आहे बाबा, मला हिच्याशी खूपच सांभाळून वागावं लागणार आहे. बोला, तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं एवढं? मला एवढंच जाणून घ्यायचं होतं की तुमचं आणि मानसचं काय बोलणं झालंय. तुम्ही मानसला काय सांगितलं? ही गोष्ट तुम्ही मला का विचारताय? मानसला जाऊन विचारा ना. जर मानसकडून मला या सर्व गोष्टी समजल्या असत्या तर मी इथे का म्हणून आले असते. ह्या विषयावर मला तुमच्याशी मुळीच बोलायचं नाही. हे बघा, न बोलण्याने विषय संपून जात नाहीत. मी इथे तुमच्याशी बोलायला आलीये तेव्हा तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. रेतिका, ही तुझी कुठली पद्धत आहे माझ्या मुलाशी बोलायची? आणि अशा कुठल्या प्रश्नांची उत्तर हवीत तुला? त्याच प्रश्नांची मम्मी, जी माझ्या मंगळसूत्राशी संबंधित आहे, जी माझ्या पत्नी या नात्याशी संबंधित आहे. मला त्या प्रश्नांचं उत्तर हवंय ते माझ्या अस्तित्वाशी जोडलेले आहे. मला समजतच नाहीये मम्मी की मानसला सध्या झालंय तरी काय, डोक्यात काय चाललंय, त्याच्या मनात काय चाललंय. कारण तो माझ्याशी खूपच परक्यासारखा वागतोय. मला याचं कारण जाणून घ्यायचं होतं म्हणून. मला खात्री आहे हेच काहीतरी बोलले असावेत. मानसच्या डोक्यात शिवाय मनात जे काही चाललंय ते केवळ ह्यांच्याचमुळे. नाही, राकेश मानसला काहीच बोलला नाहीये. जर हा प्रश्न उभा राहिला असेल तर हा प्रश्न निर्माण करणारा फक्त मानसच आहे, तुझा वर्तमानातला पती.
दुसरा कोणीही नाही. काय हे हे काय बोलताय तुम्ही? मानसला फक्त तुझी राकेशची भेट घडवायची आहे. त्यालाच असं वाटतंय की तू आज सुद्धा राकेश आणि फक्त राकेशवरच प्रेम करतेस. काय? पण हे सर्व तुम्हाला कोणी सांगितलं? स्वतः मानसने. हे काय बोलताय तुम्ही मम्मी? मला उलट वाटलं होतं की तुला ही बाब ठाऊक असावी. त्यामुळेच मी खूप खुश होते की म्हणूनच याविषयीच राकेशशी बोलायला आली आहेस तू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मला याविषयी मुळीच काही माहित नाहीये. मी मानसला असं मुळीच काय सांगितलं नाहीये. इनफॅक्ट जेव्हा तो मला भेटायला लॉकअप मध्ये आला होता ना, तेव्हाच मी समजून चुकलो होतो की मानसच्या मनात काय चाललंय. राकेशची गोष्ट समजून चुकलेला आहे. शिवाय ही बाब रितिका मला सुद्धा कळून चुकली आहे आणि समजली सुद्धा आहे. शिवाय मला वाटतंय की तुझ्या सगळ्या घरच्या लोकांनाही हे ठाऊक असावं. मला आश्चर्यच वाटतंय की तुला ह्या गोष्टीची थोडी सुद्धा कल्पना नाही. माझ्यावर विश्वास ठेवा मम्मी. मला मुळीच काहीच माहित नाही. मला खरोखरीच काहीच ठाऊक नव्हतं. पण मानस वेगळाच विचार करतोय. मला खरोखरीच काहीच ठाऊक नव्हतं. पण मानस वेगळाच विचार करतोय. जर मानसने असा वेगळा विचार केलाच नसता तर तो माझ्याशी कधीच बोलला नसता. शिवाय रितिका, मानसनेच जर हे मनापासून ठरवलेलं असेल तर मला असं वाटतंय की तू त्याचं म्हणणं मान्य केलं पाहिजेस. तू इथे माझा निर्णय ऐकायला आले होतीस ना. मी माझ्या मम्मीवर खूप प्रेम करतो. त्यामुळे जो निर्णय माझ्या मम्मीचा असेल तोच निर्णय माझाही असणार आहे. मला मानसला या गोष्टीची जाणीव करून द्यावीच लागेल कुठल्याही परिस्थितीत. नाहीतर असं नको व्हायला की पुरुष प्रधान समाजात असं घडत राहील की स्त्री केवळ एक वस्तू होऊनच राहील. कधी तिच्या सुखाच्या नावापायी तिची वाटणी केली जाईल किंवा कधी स्वतःच्या मोठेपणापायी तिची वाटणी होत राहील. नाही, आता हे अति झालं. मी माझ्या बाबतीत असं काहीच मुळे होऊ देणार नाही. मी लढाई लढेन. रितिका, तुला ही लढाई लढावीच लागेल. लढावीच लागेल. हॅलो. नमस्कार मम्मी. सुखी राहा. कसा आहेस तू? कशी आठवण काढलीस? रितिकाविषयी बोलण्यासाठी फोन केला आहे मी. मम्मी प्लीज एकदा तिला समजाव ना तुम्ही. मी रितिकाला समजावू? जी गोष्ट माझा स्वतःचा स्वाभिमानही सहन करणार नाही अशी गोष्ट मी समजावू? मानस, ही कशी परीक्षा घेतोयस तू बाळा? परीक्षा सुद्धा माझीच घेतली जाते. म्हणूनच या परीक्षेत मला फेल नाही व्हायचं. मला हेच समजत नाहीये की तू असा कसा विचार करू शकतोस. माझ्या मनात हे एवढ्यासाठी चाललंय मम्मी, कारण मला असं वाटतं की माणूस आपलं पहिलं प्रेम कधीच विसरत नसतो.
रितिका एक वेळ स्वतःच्या मनाशी तडजोड करण्यासाठी तयार असेल, पण माझी इच्छा नाहीये. मला हे नकोय की तिने कुठली तडजोड करून जगावं. मला हे हवंय की तिचं सुख तिला जरूर मिळावं. मला ठाम असं वाटतंय मानस की तू रितिकाला ओळखूच शकला नाहीयेस बाळा. नाहीतर तू तिच्या बाबतीत असा विचार अजिबात केला नसतास. मम्मी प्लीज प्लीज मला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला दुसरं नकोय काय, फक्त रितिकाला तिचं सुख द्यावंसं वाटतंय. कसं समजून घेऊ तुझं बोलणं मानस? उलट मला तर असंच वाटतंय की तू स्वतःच तिला दुःखाच्या खाईत लोटायला पाहतोस. माफ कर, पण मी तुझ्या बोलण्याशी अजिबात सहमत नाहीये. मला खरं म्हणजे तुझं बोलणंच समजत नाहीये, शिवाय ते मान्य सुद्धा नाहीये. कसं समजावं मी तुम्हाला, कसं समजावं? रितिका, काय समजवणार आहेस तू मला? हा, काय समजवणार आहेस तू मलाच? उलट हे समजत नाहीये की मी स्वतःलाच गुन्हेगार समजू की तुला. या गोष्टीबद्दल मला माझ्या स्वतःविषयी लाज वाटायला हवी की तुझ्यावर? तू माझ्या बाबतीत असा विचार तरी कसा करू शकतोस? तू माझ्या बाबतीत असा विचार तरी कसा करू शकतोस? हा, कदाचित माझ्या त्या चुकीची शिक्षा असावी, किंवा अशी एखादी चूक जी मी कधी केलीच नव्हती. रितिका, माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काय समजू मी? काय समजू मी? तुझं म्हणणं आहे की मी तुला समजून घेऊ? ही बाब कानावर पडण्यापूर्वीच मी एक वेळ मरण पत्करेन. मला तू समजलास तरी काय? मी काही खेळणे किंवा एखादी एक वस्तू आहे जी एकमेकांमध्ये वाटली जात असते. स्वतःच्या पत्नीला कोणा दुसऱ्याच्या हवाली करून टाकणं तुझ्यासाठी खूप मोठेपणाची गोष्ट असावी, हो ना? तू असा विचार करून एका सवाशिणीची अस्मिताच नाही, तिचा स्वाभिमानच नाही, शिवाय नात्यांची सुद्धा चेष्टा केलीस. पती पत्नीचं नातं जे अग्नीला साक्षी मानून जोडली जातात, एकमेकांना वचनं दिली जातात, वचने घेतली जातात. पण मला असं वाटतंय तू सर्व विसरून गेलायस, सर्व काही. पण मानस, मी नाही विसरलीये. मी काही सुद्धा विसरले नाही. शाब्बास सुनबाई. शाब्बास. हे सर्व पाहून मी स्वतःच खूप खचील झालो होतो. मला लाज वाटत होती की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरात घडतायत. सगळे रीतिरिवाज, सगळ्या परंपरा ह्यांना आता थोडाही अर्थ उरला नाहीये. विवाह, सप्तपदी या सगळ्या गोष्टींना मूल्यच नाही उरलं. हा आमचा समाज, आमच्या मुलांची मानसिकता, हे सर्व कुठल्या दिशेने चाललंय? कुठल्या दिशेने? नाही पप्पा, विचारसरणी तर मानसची बदलली. मी आज सुद्धा तिथेच आहे जिथे मी काल होते. माझी विचारसरणी नाही बदलली आहे. पप्पा, मी माझ्या मंगळसूत्राची मर्यादा
पूर्वी सुद्धा ओलांडू दिली नव्हती, शिवाय आज सुद्धा ओलांडू देणार नाही. मी मरण पत्करेन, पण माझ्या मंगळसूत्राच्या मर्यादेचं उल्लंघन होऊ देणार नाही. शिवाय तशी मी कोणाला संधी सुद्धा देणार नाही की कोणी स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी माझ्या भावनांचा सौदा करेल किंवा माझ्या भावनांशी खेळेल. रितिका, मी तुझ्या भावनांची खेळण्याचा मुळीच प्रयत्न केला नाहीये. तुझ्या बोलण्याने मला आणि माझ्या आत्म्याला रक्तबंबाळ केलंय मानस. त्यावर तुझं म्हणणं आहे की तू माझ्या भावनांची खेळण्याचा प्रयत्न केला नाही? नाही रितिका, नाही. माझे विचार चुकीचे नाहीये. तू मंगळसूत्राच्या मर्यादेविषयी बोलतेस. ह्यावर माझं म्हणणं हे आहे की तुझ्या गळ्यात पहिलं मंगळसूत्र राकेशने घातलं होतं. त्यामुळे कदाचित तू त्याचीच लाज राखत असावीस. मग म्हणून तू प्रतिज्ञा केली होतीस की तू राकेशला निर्दोष सिद्ध करशील. हो, मी प्रतिज्ञा केली होती. मी जरूर प्रतिज्ञा केली होती. पण तेव्हा राकेश जगाच्या दृष्टीने जिवंत नव्हता, तो मेलेला होता. शिवाय त्याच्या माथी लागलेला हा डाग मला दूर करायचा होता, हा कलंक दूर करायचा होता. तो देशद्रोही आहे म्हणून, जेणेकरून त्याचे आई वडील या जगात ताठ मानेने जगू शकतील. ते म्हणू शकतील की माझा मुलगा देशद्रोही नाहीये. पण तू माझ्या प्रतिज्ञेचा एकदम चुकीचा अर्थ काढलास मानस. भलताच विचार केलास तू. आणि जर तुला तुझ्या ह्याच विचारसरणीपायी माझा स्वीकार करायचा नसेल तर मुळीच हरकत नाही. मी हे घर सोडून निघून जातो. मी माझा स्वाभिमान आणि इब्रती सोबत एकटा जगणं पसंत करीन. पण आणखीन एका विवाहाचा अपमान बिलकुल सहन नाही करणार. कधीच नाही करणार मी. शिवाय माझ्या मंगळसूत्रासंबंधीतल्या मर्यादेवर कोणाच्या शंकेला वावही मिळू देणार नाही. मी निघून जाते मानस, हे घर सोडून आणि तुझ्या आयुष्याला सुद्धा. मी निघून जाते मानस, हे घर सोडून आणि तुझ्या आयुष्याला सुद्धा. तू निघून जातेस सुनबाई, निघून जातेस तू. मी हा विचार करतोय की असं कुठलं कर्म केलं होतं म्हणून हे असं माझं घर उद्ध्वस्त झालं. मोठ्या मेहनतीने आणि मुश्किलीने माणूस स्वतःचा संसार मांडत असतो, पण माझा सुखाचा संसार हा असा उद्ध्वस्त होईल मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. पप्पा, तुम्ही मानसचं बोलणं ऐकलत ना? माझ्याजवळ ह्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. ना मी त्याची विचारसरणी बदलू शकतो आणि नाही तुझा निर्णय. पण शेवटी माझ्याच घराचं वाळवंट होते ना सुनबाई. माझ्याच घराची लक्ष्मी माझं घर सोडून चालली. काय मी जगू शकेन?
ह्या विराण घरामध्ये. कोणास ठाऊक पण का असं एक एक करून सगळेच मला सोडून जात आहेत. मी काय करू पप्पा? तुम्हीच सांगा ना, मी काय करू? मानस सुख देण्याच्या नावाखाली दुःखच देत बसलाय. मी हे नाही सहन करू शकणार पप्पा, मुळीच सहन नाही करू शकणार. शिवाय पप्पा, या गोष्टीसाठी मी मानसला माफही नाही करू शकणार. तुझी तक्रार तुझ्या जागी रितिका. समाजाच्या मर्यादेमुळेच तू हे असं बोलतेस. डॅडींचं प्रेम आणि मंगळसूत्राच्या मर्यादेने तुझे पाय जखडले गेलेले आहेत. तुला थोपवलं गेलंय. माझं परमेश्वर जाणतो रितिका, मी तुझ्यावर प्रेम केलंय. कायम तुझ्या सुखाचाच विचार केलाय. माझ्या सुखाबद्दल बोलतोयस तू? तू याला माझं सुख म्हणतोयस? तू तुझ्या चुकीच्या विचारसरणीला माझं सुख ठरवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू माझ्या बाबतीत असा विचार सुद्धा कसा करू शकतोस? कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन